मंडळी, राज्यात गणेशोत्सव अगदी दारात आलाय आणि नेहमीप्रमाणे यंदा यावाच कल्लोळावर चर्चा रंगलीय। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात नुकतीच गणेशोत्सव पूर्व बैठक झाली आणि तिथं डीजे नको बँड वाजवा असा सर्वांचा सूर जुळला। पण या गंभीर विषयातही राजकीय ठिणग्या उडाल्या आणि मंचावरूनच टोल टप्पे झाले। नेमकं काय घडलं पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय अपडेट इमेज। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात नुकत्याच गणेशोत्सवानिमित्त झालेल्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वातावरणात हलकी मिश्किलता मिसळत एक टिप्पणी केली। कशाला हवेत डीजे? 40 गाव वैजापूरचे बँड बोलवा, पैशाची काही कमी नाही। कमी पडले तर हे इथे बसलेले आहेतच, नाहीतर मी आहेच। माझी बॅग उघडीच आहे। आता ही बॅग हीच गोष्ट चर्चेची खरी ठरली, कारण गेल्या महिनाभरात शिरसाट यांच्याच नावाशी बॅगेचा जो पूर्वायाम जोडला गेला होता त्याची इथं जाणीवपूर्वक आठवण करून त्यांनी विरोधकांची विकेटच काढली असं म्हणायला हरकत नाही। मंडळी, तुम्हाला आठवत असेलच, याआधी एक व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला होता। शिरसाट घरात आरामात बसलेले, सिगारेटचा झुरका घेत फोनवर बोलताना दिसतात आणि शेजारी दिसते उघडी बॅग। त्या बॅगेत नक्की काय होतं यावरून प्रचंड वादंग झाला। विरोधकांनी नोटांनी भरलेली बॅग असा आरोप रंगवला। शिरसाटांनी मात्र स्पष्ट केलं की बॅगेत कपडे होते आणि हा सगळा प्रकार बदनामीसाठी उचलला गेला। या सगळ्या पार्श्वभूमीवर माझी बॅग उघडीच आहे असा सध्याचा मंचावरचा टोमणा हा अगदीच मुद्दाम टाकलेला राजकीय चिमटा वाटतो। याच बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुरुवातीलाच शिरसाटांना डिवचताना दिसले। नुकत्याच मिळालेल्या महाराष्ट्र रत्न या पुरस्कारावरून त्यांनी उपरोधिक उल्लेख केले आणि बैठक संपल्यानंतरही माध्यमांसमोर शिरसाटांवर झालेले आरोप मांडले। एरवी सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र बसून गप्पा मारणारे, अगदी काजू खात हसणारे हेच दोन नेते मंचावर मात्र कुणाचीही कुरघोडी सोडत नाहीत असा संदेश कालच्या सभागृहातून परत झळकला। इथे लक्षात घेण्यासारखं म्हणजे यावेळी शिरसाटांनी आक्रमक प्रत्युत्तराचा वेगळा मार्ग निवडला। व्हिडिओ विवादातून सही सलामत बाहेर पडल्याचा आत्मविश्वास ठेवत त्यांनी तीच बॅग विरोधकांवर उलट वस्त्र म्हणून वापरली। हास्य, टोमणे आणि सभागृहातला मूड हलका ठेवत स्वतःची बाजू बळकट करण्याचा हा नेमका राजकीय डाव प्रेक्षक म्हणून आपणही पाहिलं। मंचावर एकीकडे सार्वजनिक शिस्त, डीजे प्रतिबंध यावर सहमती आणि दुसरीकडे सडेतोड राजकीय शब्दयुद्ध। महाराष्ट्राच्या गल्लीपासून सभागृहापर्यंत हीच तर अस्सल राजकीय नाट्य घटना। तर या सगळ्यातून निष्कर्ष काय? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरची प्रशासन राजकारणाची बैठक बातम्यांमध्ये आली ती डीजे नको बँड वाजवा या ठोस संदेशासाठी, पण हेडलाईन्स मिळवली ती बॅगेच्या मुद्द्याने। सार्वजनिक शिस्तीचा मुद्दा गंभीर असतानाही राजकीय वळण, जुने वाद, नवीन टोमणे सगळे एकत्र मिसळून कार्यक्रम व्हायरल झाला। पुढे काय होईल? प्रत्यक्षात शिस्तीचे नियम कितपत पाळले जातील? विरोधक समर्थक या बॅग प्रतीकाला किती उराशी बाळगतील हे पाहणं रंजक असेल। पण आपलं काम आहे तथ्यांवर नजर ठेवणं, आवाजावर संयम ठेवणं आणि राजकारणातल्या विनोदाला विनोद म्हणून घेणं इतकंच। हा होता आपला आजच्या भागाचा सविस्तर आढावा। अशाच राजकीय वळणांवर आपण रोज नजर ठेवतो, पण तत्पूर्वी तुमच्या मते डीजे विरुद्ध बँड या वादात कोणता पर्याय खरोखर शहरांना शिस्तीत ठेवू शकेल? याचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर अपडेट इमेजला सबस्क्राईब नक्की करा। पुढच्या भागात भेटूया पुन्हा, तोपर्यंत जय महाराष्ट्र।